नमस्कार सर्वांना. मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर चला, आज आपण बघणार आहोत की सहावारी साडीपासून गौराईला घागरा कसा नेसवायचा ते. तर चला, लवकरच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी एक लोखंडी स्टँड घेतलंय. तर आता या स्टँडला मी एका डब्यामध्ये फिक्स करून घेते. कारण 3 दिवस गौराई आपल्याकडे राहत असते आणि ते हलू नये, पडू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये धान्य ठेवायचं आणि अशा पद्धतीनं स्टँड फिक्स करून घ्यायचं. आणि गौराईचा जरा मधला शेप ब्रॉड व्हावा यासाठी मी त्याच्याभोवती पेपर गुंडाळून घेतलेत. आणि नंतर आता त्याच्यावरती मी जी काही माझ्याकडे साडी होती ती लावून घेतली. तुम्हीही अशा पद्धतीनं साडी गुंडाळू शकता किंवा बेडशीट, चादर जे काही असेल ते लावून तुम्ही असा गौरीचा शेप थोडासा ब्रॉड करू शकता. त्यामुळं गौराई थोडीशी आपल्यासारखी ॲक्टिव्ह दिसते. आता काय करायचं की आपल्या स्टँडची हाईट मोजून घ्यायची या पद्धतीनं. आणि नंतर मग आपण आता निर्या करायला घेऊया. सुरुवातीला कधीही साडी नेसवताना पहिल्यांदा साडीची पिन करून घ्यायची. तर इथं बघा, मी पिन करायला घेतली. अशा छोट्या छोट्या प्लेट्स करून घ्यायच्या आणि एकदम बारीक अशी पिन करून घ्यायची. आणि त्याला जर फुगत असेल ना साडी, तर थोड्या थोड्या अंतरावरती अशा पिना लावून घ्यायच्या. हे बघा, मी आता अशी हातानेच फोल्ड केली आहे. अशा थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही पिना लावून घेऊ शकता. आणि आता मी साडीच्या निर्या करायला घेते. सुरुवातीपासूनच मी अशा निर्या करायला घेतल्यात. हे बघा, या पद्धतीनं मोठ्या मोठ्या निर्या करून घ्यायच्या. पदराचा भाग थोडासा जास्त ठेवायचा आणि राहिलेल्या पूर्ण साडीच्या अशा एकसारख्या निर्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. ज्या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये केले अशा एकसारख्या निर्या करायच्या आणि त्यानंतर व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. आता ही मी थोडीशी घागरा नेसवणार आहे, त्यामुळे थोडीशी अशी फुगणारी साडी घेतली. तुम्हीही जर गौराईला घागरा नेसवणार असाल ना, तर थोडीशी अशी फुगली पाहिजे अशी साडी घ्या आणि थोडासा घागऱ्याचा लूक यायला पाहिजे अशा पद्धतीची साडी सिलेक्ट करायची. हे बघा, आणि अशा पद्धतीनं सगळ्या त्याच्या निर्या सेट करून घ्यायच्या, म्हणजे त्या फुगल्या जाणार नाहीत. आता आपण या सगळ्या निर्या त्या स्टँडमध्ये व्यवस्थित खोचून घेऊया. आपण साडी नेसवताना एकसारख्या एकत्र निर्या पकडून स्टँडमध्ये खोवतो, पण आता आपण घागरा नेसवणार आहे तर त्या एकत्र निर्या नाही खोचायच्या. तर त्याला हे बघा, अशा पद्धतीनं एक एक निरी अशी पसरत आणायची आणि पाठीमागच्या साईडून इकडच्या एका बाजूनी दुसऱ्या बाजूपर्यंत अशा निर्या खोचत आणायच्या. असा राऊंड आला पाहिजे पूर्ण, जसा आपण घागरा असतो ना आपल्या राऊंडमध्ये, तसा असा पूर्ण साडी खोचून घ्यायची जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे. हे बघा, मी एकत्र केलेलंच नाही आहे. कसा असा घेर दिसतोय आता तुम्हाला घागऱ्याचा, कळत असेल आता व्हिडिओ बघितल्यानंतर. आता मी त्याच्यामध्ये बॉडी घालून घेतली आणि जो आपण पिन केलेली होती ना ती फक्त फिरवून घेतली आणि बसवून घेतली. अशा पद्धतीनं तुम्ही पिनअप करू शकता. आता छातीवरचा भाग थोडासा सेट करून घ्यायचा आणि आपण जसा घागऱ्याला पाठीमागं लूज ठेवतो पदर, असा लूज ठेवायचा आणि पाठीमागूनच एक काठ काढून घ्यायचा अशा पद्धतीनं. आणि त्याला पुढं घेऊन व्यवस्थित अशी पिन लावून घ्यायची. हे बघा, ज्या पद्धतीनं मी इकडं गौराईला पिन लावते अशा पद्धतीनं पाठीमागून काठ काढून घ्यायचा आणि त्याला अशी पिन लावून घ्यायची. हां, आता बघा कसा अशी कशी छान दिसते गौराई. आणि कोणीही म्हणणार नाही आहे की ही साडी नेसवली अगदी सेम घागऱ्यासारखाच लूक येतो. आणि याच्याही पेक्षा जर तुम्हाला सुंदर आणखी वाटत असेल की आपण आणखी चांगलं वेगळं काहीतरी करू शकतो, तर तुम्हाला मी एक आयडिया देते. त्यासाठी आता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, कारण या व्हिडिओमध्ये आणखी एक लूक आपण गौरीचा बघणार आहोत की गुजराती पॅटर्न कसा करायचा घागऱ्याचा ते. तर चला, सुरुवात करूया. हे बघा, इथे मी अगोदर साडी नेसवली होती ती तशीच ठेवली आहे. आता फक्त मी पदर काढून घेतला आहे आणि तो पदर जो आपण फिरवून घेतला होता ना, तर तो फक्त बॅक साईडनी पुढं टाकला आहे. आणि या पद्धतीनं पुढं छातीवरती सगळ्या निर्या ज्या काही प्लेट्स आपण पाडल्या होत्या ना, त्या अशा पद्धतीनं सगळ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. आणि त्या पदराची हाईट किती लागते हेही सगळं बघून घ्यायचं. हे बघा, हा असा गुजराती पॅटर्न होतो. काहीच अवघड नाही आहे. फक्त जो आपण फ्रंटनी पदर घेतो तो फक्त बॅकनी घ्यायचा, एवढंच. हे बघा,
आपला हा गुजराती पॅटर्नचा घागऱ्याचा लूक तयार आहे. कसा वाटला तुम्हाला हा लूक? हां, आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती, की आणखी तुम्ही याच्यामध्ये काय वेगळं करू शकता. तर आपली ही जी साडी आहे ना, तर ती पूर्ण अगदी पदरही न ठेवता पूर्ण त्याच्या प्लेट्स पाडायच्या आणि ती पूर्ण साडी स्टँडला गुंडाळून घ्यायची. त्यामुळं घेरही खूप मोठा दिसतो आणि जर तुमच्याकडं लग्नातील शेला वगैरे असेल ना, तर तो असा पदर म्हणून सेट करायचा आणि पदर फिरवून घ्यायचा आणि कमरेला एक पिन लावून द्यायची. तोही लूक खूप छान दिसतो. धन्यवाद.